नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर बघा जसं की फार्मर आयडी हे कंपल्सरी झालेली आहे शेतकऱ्यांना। आता सातबाऱ्यावरती जितके नाव असेल तितक्यांना फार्मर आयडी लागत असतो। त्याची देखील अपडेट आपण भरपूरशा व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, कारण की महत्त्वाची माहिती तुम्हाला अशाच भेटत राहणार मित्रांनो। तर बघा जसं की सातबाऱ्यावरती जितके नाव असते तितक्यांची फार्मर आयडी स्पेशली बनत असते मित्रांनो। परंतु फार्मर आयडी बनवल्यानंतर जसं की तुम्ही पीक विमा असो किंवा ज्या गव्हर्नमेंटच्या शेती संदर्भात ज्या कुठल्या योजना असेल त्या योजनेचा लाभ तुम्हाला फार्मर आयडी साठी इथे मिळत असतो आणि कंपल्सरी फार्मर आयडी तुम्हाला लागत असतो मित्रांनो। परंतु आता फार्मर आयडी काढल्यानंतर एक इश्यू भरपूरशा शेतकऱ्यांना, भरपूरशा लाभार्थ्यांना आणि भरपूरशा मित्रांना पाहायला मिळत आहे। कारण की बघा जसं की एनरोलमेंट नंबर इथे मिळत असतो, तर ॲग्रीस्टॅक या वेबसाईटवर गेल्यानंतर चेक एनरोलमेंट स्टेटस यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट इथं तुम्हाला तो जो एनरोलमेंट तुम्हाला फार्मर आयडी काढण्याकरिता भेटलेला आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे। तो टाकल्यानंतर तुम्हाला इथं काय होते मित्रांनो की एक जसं की सेंट्रल आयडी तुम्हाला मिळत असते, तर तेच फार्मर आयडी असतो मित्रांनो। सेंट्रल आयडी म्हणजेच फार्मर आयडी, तेच तुम्हाला कामी येत असतो मित्रांनो। तर अशी महत्त्वाची माहिती होती मित्रांनो। तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या स्मार्टफोनवरती हे काम लवकरात लवकर करून घ्यायचं जेणेकरून तुम्हाला कुठलेही प्रॉब्लेम येणार नाही। तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।